नमस्कार. श्री दत्तगुरूंच्या दिव्य कृपेने आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत. दत्त जयंती पारायण नेमकं कधी सुरू करावं, योग्य दिवस, योग्य वेळ आणि पारायणाचे नियम समजून घेतल्याने दत्तगुरूंची कृपा अगदी सहज लाभते. आजची माहिती सर्व दत्तभक्तांसाठी खूप महत्त्वाची आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. दत्त जयंती म्हणजे काय? मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला भगवान दत्तात्रेयांचा प्रकट दिन साजरा केला जातो. ही पौर्णिमा अत्यंत प्रभावी, दिव्य आणि सूक्ष्म ऊर्जा प्रबल होण्याची रात्र मानली जाते. दत्तगुरू ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे अवतार आहेत. त्यांचे पारायण म्हणजे ज्ञान, भक्ती, सेवा आणि जीवनातील अडथळे दूर करणारी शक्ती. दत्त जयंती पारायण कधी सुरू करावे? दत्त जयंतीपूर्वी 7 दिवस. दत्त जयंतीच्या आधीचे 7 दिवस अत्यंत शुभ समजले जातात. याला सप्ताह पारायण म्हणतात. या 7 दिवसांमध्ये मन, वाणी आणि कर्म शुद्ध ठेवून नियम पाळून पारायण करावे. दत्त जयंतीपूर्वीचा गुरुवार. मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंती येण्यापूर्वी जर गुरुवार आला तर त्या गुरुवारपासून पारायण सुरू करणे सर्वोत्तम फलदायी मानले जाते. कारण गुरुवार हा दत्तगुरूंचा विशेष दिवस मानला जातो. दत्त जयंतीपूर्वी 3 दिवस काही घरी त्रिदिनात्मक पारायण केले जाते. श्री गुरुचरित्र, दत्त महात्म्य किंवा दत्तस्तोत्र यांचे 3 दिवसांचे वाचन. केवळ 1 दिवसाचे पारायण. वेळ कमी असल्यास दत्त जयंतीच्या 1 दिवस आधी संपूर्ण दिवसात वाचन केले तरी पूर्ण पुण्य मिळते. सर्वात उत्तम म्हणजे 7 दिवस आधी, सर्वोत्तम म्हणजे गुरुवारपासून सुरुवात आणि चालते म्हणजे 3 दिवस किंवा 1 दिवस आधी. पारायणाची योग्य वेळ. सूर्योदयानंतर 5 ते 10 मिनिटांत वाचन सुरू करणे सर्वोत्तम आहे. सकाळचा वेळ अतिशय पवित्र मानला जातो. शक्य नसेल तर संध्याकाळी दिवा लावूनही पारायण तुम्ही करू शकता. राहू, गुलिक, यमघाटा या काळात पारायण सुरू करू नये. सुरुवात शुभ मुहूर्तात करणे श्रेष्ठ आहे. पारायण कसे करावे? सकाळी स्नान, मन, घर आणि जागा स्वच्छ ठेवा. दत्तगुरूंच्या प्रतिमेसमोर दीप लावा. लवंग, कापूर यांपैकी एक दुपारच्या वेळी आणि एक संध्याकाळी. वाचनाचे प्रकार: श्री गुरुचरित्र सप्ताह, श्री दत्त महात्म्य, अवधूत गीता, दत्तबावनी, त्रिगुणात्मक स्तोत्र, दत्ताष्टक, दत्तस्तोत्र, श्री दत्ताची आरती. काही नियम: खोटे बोलू नये, राग विवाद टाळावा, सात्विक आहार, शक्यतो मांसाहार, कांदा, लसूण खाणे अतिप्रमाणात टाळावे. रोज दिवा आणि धूप नक्की लावावा. श्री गुरुदत्त जप किमान 108 वेळा करा. शेवटच्या दिवशी दत्त जयंतीला मोठा दीप, नैवेद्य आणि प्रसाद शक्य असल्यास दत्त मंदिरात द्या. पितृदोष शांतीसाठी दत्तगुरूंचे नामस्मरण सर्वात प्रभावी मानले जाते. दत्त पारायणाचे फायदे काय काय आहेत? घरातील अडथळे दूर होतात. विवाह, नोकरी, व्यवसायातील अडथळे कमी होतात. ग्रहदोष, गुरु, राहू, केतू, पितृदोष कमी होतो. मानसिक शांती आणि धैर्य वाढते. आध्यात्मिक प्रगती, घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. आरोग्याला लाभ होतो. इच्छापूर्ती होते. विशेषतः आर्थिक संकट दूर होते. मुक्काम झालेले काम पुन्हा सुरू होते. पारायण दरम्यान कोणत्या चुका करू नयेत? सात्विकता पाळणे आवश्यक. राग, ताण, वाद टाळावेत. भांडणं करू नयेत. मोबाईल जास्त वापरू नये. दिवा अजिबात विझू देऊ नये. पुस्तकं जमिनीवरती ठेवू नयेत. पारायण अर्धवट केव्हा सोडू नये. दत्त जयंतीचे पारायण आपल्या जीवनात प्रकाश, शांतता, समाधान आणि कृपा आणणारे आहे. योग्य दिवशी, योग्य मनाने आणि योग्य नियमांनी पारायण सुरू केले तर दत्तगुरूंची कृपा लवकरच प्राप्त होते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप द्या. जय जय गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.